बस बस लेकुराचे हित वाय लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे
याचे सर्वस्व हे सारे याचे सर्वस्व हे सारे याचे सर्वस्व हे सारे लेकुराचे गीत 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 लेकुराचे
वचन ऐका कमळापते माझ्या रंकाचे विनंती कर जोडितो कथे काळी आपण सावे जवळी ते नसले साहात तया माझे दंडवत काकी झोळी पुढे शान नित्य जानवेचे स्नान लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती पोटी भारवाये त्याचे सर्वस्वही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरे ओझे ऐसे कळवळ्याचे जाती करीला भाविना प्रीती ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावर मस्तक हे
श्री क्षेत्र पारगाव ते पंढरपूर पायीवारी सोहळा आणि या सोहळ्यातील आजचं हे कीर्तनरूपी पुष्प सद्गुरूच्या कृपेने तुम्हा संत सर्व मायबाप थोर आहात, कारण मज पामर आहे काय थोरपण पायाची वाहन पळीवरी. मी एक सामान्य आहे, तुमच्यासारखा जीव आहे. तुम्ही संत विभूती थोर आहात. माझा अभ्यास कुठलाही नाही, हे कीर्तनकार नाही, हे प्रवचनकार नाही, पण आज सद्गुरूच्या कृपेने आज जे 4 शब्द तुमच्या पुढं माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे माझ्या म्हणण्यापेक्षा सद्गुरूच्या कृपेने तुमच्या पुढं जे काय श्रवण करणार आहे त्या सर्वांनी मला सामावून घ्यावं. प्रथमतः तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो, कारण लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त आणि ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी लाभेती. कारण सर्व माता माऊल्या माझ्या आई असतील, बहिणी असतील, तुम्ही संत मायबाप बंधू वडीलधारी सर्व आणि ज्ञात मंडळी असेल, आज या 4 चरणाचा अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील हा 4 चरणाचा अभंग या सेवेकरता निवडलेला आहे. या करता निवडलेला आहे तर जीवनामध्ये सद्गुरू आणि आई हीच आपल्याला जगण्याचा मार्ग शिकवत असते. आज मला तुम्हाला सांगण्यात आनंद होतो, लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त आणि ऐसी कळवळ्याची जातील करी लाभावी ना पेटी. कुठल्या आईला वाटतं आपल्या मुलाचं वाटलं हो? प्रत्येक आई जन्मल्यापासून पोटात असल्यापासून मी तर म्हणतो आपल्या मुलाचं हितच बघते, आणि ते माझ्या आईने केलं. म्हणून आज तुमच्या पुढं ही सेवा करण्याची संधी माझ्या स्वामी समर्थाने, माझ्या दत्तगुरूंनी, कारण जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हे दुर्लभ हरीचे नाम. सर्व काही मिळेल, पण माझी आई शेवटच्या श्वासापर्यंत मला सतत तिने सांगितलं. आता माझ्या घरच्या परिवाराबद्दल तुम्हाला बोलत नाही मी, कारण आम्ही 3 जण भावंड. धनाचा वारसा कोणाला पण मिळू शकतो. धनासाठी आई मला म्हणायची, धनासाठी देती प्राण, धन हा सका तोडतो, कारण धनाच्या मागे लागू नको. धन ही नाशिवंत आहे, शाश्वत नाही. देह नाशिवंत आहे आणि धन सुद्धा नाशिवंत आहे. आज असेल उद्या नसणार आहे, कारण धन मेरे कोटीन सवेनेरे लंगोटी. म्हणून आईने मला जे धन दिलं, आई वडिलांची पंढरीची वारी, गाणगापूर वारी, सर्वत्र वारी करत होती ती. कारण प्रपंचाच्या नावे घालून या शून्य त्यांनी प्रपंचाचा त्याग केला आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याची वारी सुरू केली. आणि वडील गेले माझ्या जीवनातला मी तुमच्या पुढे अनुभव मांडणार आहे. मला जास्त काय अभंगाचं बोलता येणार नाही, पण वडील गेल्यानंतर आईची तळमळ होती की माझ्या वडिलाची मिराशी घाल देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, कोण करील वारी. बघा 3 जण भावंड, ब्रह्मा विष्णू सरकारचा विचार एकत्र होता. वारी कोण करणार, वारी कोण करणार. आता मी प्रत्येकाला, कारण इथं सत्य बोलावं लागतं. मला पूर्ण सर्वांना सांगतो, इथं मला माळ नव्हती, पण कसं आहे, आले देवाची आमना तिथे कोणाचे चालेना. त्याच्या मनात आल्यावर राजाचा रंक आणि रंकाचा राव होऊ शकतो. म्हणून आज सद्गुरू रूपी माझ्या जीवनामध्ये आई मिळाली, कारण मी तर पहिल्यांदा धन्यता देतो माझ्या आईला, कारण आईने माझं हित झालं. कारण लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आणि ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी ना प्रीती. माझ्यापासून काय तिला लाभ होता का? काय लाभ होणार होता? कारण माझ्या अंकुच, माझं नाव अंकुश, हित व्हावं म्हणून रात्रंदिवस तळमळ करणारी जगात जर कोण असेल तर मी म्हणतो पहिल्यांदा आई आहे. आणि नंतर माझ्या जीवनामध्ये सद्गुरू रूपी आई आली आणि तिने आईने जसं वाट दावी करी धरून या. माझ्या जीवनामध्ये 3 वर्ष झालं मला अनुभव झालेला. आणि श्रीकांत भाऊ आले. भाऊंनी
त्यांचा अनुग्रह लादलून पावन झालो चराचरी. 3 वर्षामध्ये तुमच्या पुढं माझं स्वतःच हे कपडे सुद्धा आहेत. कारण देह काळाचे धनकुबेराचे येथे मानवाचे काय आहे. ना गात्याचा अभ्यास ना पोथीचा अभ्यास, कुठलाही अभ्यास नसताना एवढं सामर्थ्य बळ कोणाच्या हातात आहे. कारण श्री गुरु सारिका असता पाठीरा कारण इतरांचा लेखा कोण करी. आणि राजाची कांता काय भीक मागेन मनाची आजोगे सिद्धी पावे. बाहूंची आणि मला खरोखरच दादांचं माझं काहीतरी पूर्वजन्मीचं नातं असेल. कारण बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. आज मला दादा ह्यांच्या रूपामध्ये भेटले म्हणावं लागलं. आणि ह्यांनी मला सांगितलं महाराज तुम्ही कीर्तन करा. म्हटलं मला काहीच येत नाही, मी काय करणार आहे. करून घेतील दादा, सर्व करून घेतील. तुम्ही उभा राहा. जसं आईने सांगितलं तुला सर्व काही मिळेल, तरी हे दुर्लभ हरीचे नाम मिळणार नाही. कारण जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल, तरी हे दुर्लभ हरीचे नाम. म्हणून आई काय करती, लाभाविना प्रीती करती. तसं आमच्या दादांचं माझं गाव किती लांब आहे दूर, पण दादामुळं जसं परीस किंवा लोहचुंबक लोखंडाला वळून घेत त्याप्रमाणे मला या परमार्थात वळून घेतलंय माऊली. नंतर माळ घातल्यानंतर हा परमार्थाचा अठ्ठास आणि नंतर दत्तात्रेयाचा मठ आणि दर गुरुवारी पौर्णिमेला अन्नदान. निमित्त त्या प्रतिमा माझ्या शक्तीने नाही. कारण चाले मी बंगला घेतला, मी गाडी घेतली, मी दिंडी काढली, मी मंदिर बांधलं, मी मठ केला. अरे तुझ्यातला मी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तो परमात्मा तुला सापडत नाही. परमात्मा सापडण्याकरता परमात्माचा दहन जर सापडायचं असेल, देव जर सापडायचा असेल, कारण देव करा कैवारी. सर्व संकटातून वाचवलंय ही व्यक्ती तुमच्या पुढे उभा राहिली ना. माझ्या अनुभव सांगणार आज मी. कीर्तन मला कमी आलं तरी चालतंय, मला ते अभंग सोडवता नाही तर चालू. माझ्या अनुभव माळ घातली, पंढरीची वारी चालू केली, कारण त्याच्या नामाचा वेळ लागावं. प्रत्येक जणाला वेळच म्हणते. कुठलंही चांगलं कार्य करा तरी त्याला म्हणणार ही वेळच आहे. परमार्थात वेळ लागतं, त्याच्या नामात वेळ लागतं, त्याच्या नामात. कारण वेडा झालो वेडी यांच्या गावा गेलो. आम्हा फसू नका काही आम्ही माणसात नाही. तुका म्हणे आम्ही तुझी वेडी वाकुड. हा तुका म्हणे आम्ही तुझी वेडी वाकुड. Vamos
तर माझ्या जीवनातला पहिल्यांदा माळ घातल्यानंतर एक अनुभव असा आला मला. आईने मला एकच प्रीत वाक्य दिलं, रामकृष्ण हरी मन आणि गाडी बस. माझा पानाचा व्यापार घरचाच पानाचा होता. पानमळा असताना सायंकाळचा टाईम, दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतं आणि टेन्शन प्रत्येकाला असतं. ज्यावेळेस तुम्ही परमार्थाच्या चांगल्या गोष्टी लागतात ना, तुम्ही चांगल्या गोष्टी करायला सुरुवात होताल, त्यावेळेस या कलियुगामध्ये कली तुम्हाला त्रास देत असतो. ती पुढची व्यक्ती तुम्हाला काही करू शकत नाही, पण तो कलीचा वारा असा असतो, दिवस ना तुम्हाला चांगलं कार्य करायला आणि ते टेन्शन देणार. आणि त्या टेन्शनच्या भारामध्ये माझ्या सत्य घटना जीवनातली आहे. सुरवड या ठिकाणी वकील वस्ती या गावामध्ये कॉर्नरला त्या टेन्शन मध्ये मी पानाच्या डागासकट 1.5 पुरुष खड्ड्यात गेलेली व्यक्ती आहे. आता 1.5 पुरुष खड्ड्यात गेल्यानंतर प्रत्येकाने सांगितलं या ठिकाणी आतापर्यंत जिवंत कोणाला बाहेर काढलं नाही, तुम्ही बस काय बाहेर आला. मला कुणी बाहेर काढलं, गाडी सुद्धा माझी मोटरसायकल, तिला सुद्धा काय झालं नाही, मला सुद्धा काय झालं नाही. मग ही ताकद कोणाची, शक्ती कुठली आहे? कारण आईने दिला होता मंत्र, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. मग आई श्रेष्ठ मानायची का देव श्रेष्ठ मानायचा? कारण जगाच्या बाजारी स्वामी तिन्ही जगाचा आणि आई विना भिकार. म्हणून तुम्हाला पहिल्यांदा मी अभंग घेतला की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आणि ऐसी कळवळेची जाती करी लाभावे ना प्रीती. आपल्या जीवनामध्ये सद्गुरु रूपी आई आहे. आता माझी आई जाऊन देहवासन झालं तिचं कोरोनामध्ये, बरेच दिवस झालं, पण तिने जी फताका माझ्या खांद्यावर दिली, काय घडलं त्या घडल्या शेवटी लाभाने तुटी देव जाणे. प्रपंचात प्रत्येकाला वाटतं मला हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी भरपूर अट्टास करतो, रात्रंदिवस काबाड कष्ट करतो, पण परमार्थ मिळण्याकरता मात्र करायला जाईल की वाऱ्याला. घरची काय, घरचं काम आहे अजून माझ्या पाठीमागं, अजून मी जबाबदारीतनं पार पडलो नाही. जबाबदारीतनं पार तू जे टायमाला म्हणतो ना मी पडलो नाही जबाबदारीतनं, त्या टायमाला तो भगवंत मालक तुमचं काहीच काम करू शकत नाही. पण ज्यावेळेस त्याच्यावर राहतात तुका मने घाल तयावरी भार, तुका मने घाल तयावरी भार, तुका मने घाल तयावरी भार, तुका मने घाल तयावरी त्याच्यावर भार मारतो. स्वतः भार घेतला. बघा आता मला एक वाक्य सांगायला आवडेल. आता मालक होणं सोपं का गडी होणं सोपं? आता उत्तर द्या. मी काय तरी मोठा कीर्तन करणार. मालकाला टेन्शन का गाड्याला टेन्शन? मला सांगा. गाड्याला का मालकाला? एक विचार सगळ्यांना सांगा. मालकाला गाड्याला टेन्शन आहे का? म्हणून मालक व्हायचं अवघड आहे. म्हणून चालक मालक. आता आमचे साहेब आहेत, साहेबांनी आणि खटके बाबांनी पायी दिंडीचं नियोजन गाणगापूरला केलं. मी म्हणलं आयोजक कोणाला टाकायचं, नियोजक कोणाला टाकायचं, म्हणजे अनुभव सांगतो बरं माझ्या जीवनात. आता कारण बुद्धी देणारा बुद्धीचे वैभव आणले नाही तुझे एका केशवराचे सकाळची ती तो कोणाच तरी बुद्धी घालत असतो. त्यावेळेस काय सांगितलं? चालक मालक दत्तगुरु पायी दिंडी 16 चित्रणी मग किती गाणगापूर. आता चालक कोण आणि मालक कोण? आपण स्वतःला मालक समजून घेतो आणि मालक घेतलं की मग मालक झालं का नाही? एकदाच मालक होतो पण आयुष्यभर आना 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 म्हणत कधी आवाज झाला काना कळलंच नाही कोणाला.
मग कुठली वाट धरावी तुम्ही? वाटप आहे उभा भेटीची आवडी. आपण आज त्यांच्या भेटीला निघालेलो आहे, पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला निघालेलो आहे. कारण लागलीची आस त्याच्या भेटीची वड असावी. प्रपंचाची वेळ वड किती जरी केली तर प्रपंच तुमच्या सगळं काय येणार त्यातलं? तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे, सुख नाही कोठे आले या संसारी वाया हो बरे होऊ नका. प्रत्येकाला हवं वाटतं घ्या प्रपंच करा. मी म्हणणार नाही प्रपंच सगळा सोडून द्या, तुकाराम महाराजांसारखं वाटा. कारण जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. धन पण मिळवा कारण याला लागतंय, पण त्याच्यावर भार घालून मी सांगितल्याप्रमाणे की भार त्याच्यावर घाला, मग देव होईल काय वारी. मीच एक करतो म्हणून म्हणून मीच एक करतो म्हणून आपण म्हणतो मी करतो त्या टायमाला मात्र देव तुमच्यापाशी किती रात्रंदिवस तुम्ही जरी गंध उगाळला मोठ्या मोठ्या माळा घातल्या, मला काय कोणाला आवड ठेवायची नाही ती, तरी देव तुमच्या जवळ येणार नाही. कारण अंतरीची घेतो गोडीन पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव दिला का सोबत सोयरा देव 3 नंबऱ्याचा सोयरा आहे. बघा लय कडक कपडे घातले, लय मोठा महाराज झाला म्हणून काय त्याच्याकडे देव जात नाही. देव कोणाकडे जातो? दिनदुबळ्याकडे जातो. कारण सुधारण्यासाठी तो गेला ना त्याच्या नगरीमध्ये. तो म्हणला का हा दरिद्री आहे, कारण सुदामा ब्राह्मण दरिद्री पिढीला परी तो नाही विसरला पांडुरंगा. पाहते पांडवा खंड वनवासी परी ते नाही विसरले पांडुरंगा. पण आपल्या जीवनात काय होते माहितीये का प्रत्येकाच्या? आता बघा इथं जसं मी सांगेल की ग्रॅज्युएशन होतो साहेब, भरपूर परीक्षा होते त्या आणि कितीतरी सरांचा मार खावा लागतो. जर तुम्ही मार खाल्ला तर तुम्ही ग्रॅज्युएशन पर्यंत पोहोचू शकता त्या पदापर्यंत. जर तुम्ही मारच नाही खाल्ला तर तुम्ही पोहोचू शकत नाही. त्याप्रमाणे परमार्थ सुरू झाला की पहिला तुम्हाला मार आहे. मार कशाचा? संकट आहे. ते संकट येणार, महाराज म्हणणार देव तर आपले संकट सोडवतोय, पण संकट कशाचं असे येतं? तुमची परीक्षा बघण्याकरता. आता परीक्षा म्हटल्यानंतर एकच आता नवनाथाचं उदाहरण देतो तुम्हाला मी. ज्या वेळेस गुरु ही परीक्षा बघत असतात आणि प्रत्येकाची बघतात, किती सामान्यातला सामान्य जीव असला तरी गुरु ही परीक्षा घेतल्याशिवाय. कारण आपण बाजारात जरी गेलो सत्व परीक्षा सत्यानुसारी पाहिलेलीच. त्यानंतर आपण बाजारात गेल्यानंतर आपण कुठलाही किराणा घ्यायचा म्हटलं, कुठलं माळ घ्यायचं म्हटलं, आपण त्याला पारखून घेतो का लगेच पिशवीत टाका, हा टाका आम्हाला एवढं म्हणतो का? पारखून घेतो नाही. मग देव आपल्याला पारखून घेतल्याशिवाय जवळ करील का? वाजवून घेणार. हे नाणं खणखणीत वाचतंय का डुबडुब वाचतंय? त्याप्रमाणे ज्या वेळेस परीक्षा होती ना, त्या मात्र परीक्षा अशा कठोर असतात की कारण जीव जातो की राहतो इथपर्यंत होतं बरं का. कारण माझ्या जीवनातला अनुभव सांगतोय. मला 3 वेळा जिवंत केलं मी, 3 वेळा मारलं. म्हणजे अशा मारण्याच्या टेपपर्यंत दिलं, मारलं नाही पूर्ण पण त्या टेपपर्यंत 3 वेळा दिलेलं आहे. कारण माझा अनुभव सांगतोय तुम्हाला. मला मी पहिलं सांगितलं की मी पहिल्यांदाच कीर्तनला इथं माईक बरोबर राहिले, पण जीवनात असं आहे 3 वेळा जिवंत केलेलं आहे. म्हणजे मरणाच्या टेपमध्ये आता मला वाटायचं माझ्या जीवाला, माझ्या आपल्याला वाटायचं आता मी जिवंत राहतच नाही, आता संपलं सगळं आपलं. ज्या वेळेस संपलं ना त्यावेळेस काहीतरी नवीन घडत असतं. आता ही शर्ट फाटल्या टाकून द्यायचं म्हणलं की नवीन मिळेल का नाही, पण त्याला जर चिटकून राहिलं तर नवं मिळेल का? म्हणून मला सर्वांनी सांगितलं महाराज तुमच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन घडणार आहे. संकट येत आहे ना, तुमची परीक्षा घेण्याकरता येते, तुम्ही डगमगू नका. म्हणून मला खटके भाऊ असलेली श्रीकांत भाऊ असेल, आता दादांचा माझा पहिल्यांदा परिचय झाला. दादा सल्ला म्हणणार मी आता, कारण त्यांचा अजून माझं लय जास्त परिचय पण नाही. त्यावेळेस त्यांनी मला सतत वारंवार सांगायचं कुठं गणेशवाडी करमनवाडी, कुठं माझा नेमकं कितकी. पण
श्रीकांत भाऊंच लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जातीन करी लाभावी महाराज साधना करा नाम घ्या साधनेवर राहा नामावर राहा चिंतन करा कोण आहे मला सांगा तुम्ही त्यांचं माझं नातं काय आहे पण त्यांचं प्रश्न माझ्यापासून त्यांना लाभ काय करी लाभावी ना प्रीती हे पहिलं सांगितलं करी लाभावी ना प्रीती आणि ज्या ठिकाणी लाभ आहे ज्या ठिकाणी आशा आहे ज्या ठिकाणी काहीतरी इच्छा आहे त्या ठिकाणी मात्र काहीच तुम्हाला फळ भेटणार नाही लोभ ममता दवडू लोभ ममता दवडू आशा परीक्षा म्हणजे काय तू परीक्षा घेतली आपल्या सर्वांना माहित आहे पण ज्या वेळेस आता तो कथाभाग भरपूर मोठा आहे ज्यावेळेस गोरक्षनाथाचा त्यांना त्या गोरक्षनाथाला गोराच्या त्याच्यातून बाहेर काढलं मच्छिंद्रनाथाने आणि मच्छिंद्रनाथाने बाहेर काढल्यानंतर तेजस्वी असं शरीर तेजपुंज आणि 12 वर्षाचा गोरक्षनाथांना त्यांनी त्या गोरामधून बाहेर काढलेला आहे आणि दर मजल करत त्यांच्या काकेमध्ये झोळी दिली आणि त्यांची यात्रा सुरू होती आता प्रत्येकाला आता इथं पण स्वयंपाक चालू आहे तसं प्रत्येकाला भूक लागते त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथाला गोरक्षनाथ म्हणले त्या गावात जरा गाव दिसतंय इथं त्या गावामध्ये आपण मधुकरी घेऊ आणि कुठेतरी बसून आपण शांत चित्ताने मधुकरी घेऊन पुढं प्रवास करू त्यावेळेस त्या गावामध्ये त्या गावाचं नाव कनकगिरी त्या कनकगिरी गावामध्ये आलोक निरंजन त्यावेळेस प्रत्येकाच्या दारामध्ये जायचं आणि भिक्षा वाढामाई एका जनार्दनी भिक्षा वाढामाई देव एकनाथाचा बचडा अरे प्रत्येकाने भिक्षा ही घेतलीच पाहिजे कारण भिक्षा अन्न पवित्र आहे अरे लाजताय कशाला स्वतः दत्तात्रेयाने काकड झोळी घातली आणि मला सुद्धा आता तुम्हाला सांगतो म्हणतात महाराज ही काय चमत्कार आहे मला एवढं अगोदर त्यांनी असं उघडं लागू केलं मी प्रत्यक्षात या भाषेत बोलतो उघडं करून फिरवलं पूर्ण महाराष्ट्रभर अगोदर माझी परीक्षा किती हाल असतोय का काके झोळी पुढे शाल नित्य जाणवीचे स्नान आणि माता शोभे जटा भारणा घेवी होती सुंदर जटा भाऊ पुढे गेले आमची माझी तत्व मला सांभाळू दे कारण प्रत्येकाचं जर माफी मागून बोलतो तुम्हाला सकाळबद्दल बोलत नाही मी कारण साले हे शरीर कोणाचे सत्य प्रत्येकाचं जर ऐकत बसलं तर माझ्या डोक्यात गोंधळ होईल मला ते तत्व जे शिकवतं त्याप्रमाणे मी चालत राहतो कारण कसे निंदा ही झालीच पाहिजे मी काय म्हणतो निंदा ही झालीच पाहिजे ज्यावेळेस तुम्हाला लोक तुच्छ म्हणतात ना त्या टायमाला तुमच्या पाठीमागचा मळ निघतो पाठीमागचा मळ निघतो कारण निंदा ही जास्त काय सांगू शकत नाही मी निंदा ही त्याच्या मस्तकीचं पाप आपल्या मस्तकी ऑटोमॅटिक येण्याचं कारण म्हणजे दुसऱ्याची निंदा परमार्थ तुम्ही किती जरी केला पटीने आणि जर एक बोट जर दुसऱ्याकडे दाखवलं तर 3 पटीने आपल्याकडे येते म्हणून निंदा पहिली टाळा म्हणून निंदा होय माझी म्हणून महाराजांनी मला भ्रमंती करावी कारण देह प्रपंचाचा दासन सुखे करू काम
त्या प्रपंचातून मला अगोदर बाहेर काढलं, माया तोडली, आणि मग माया तोडल्यानंतर, कारण मायाला जोपर्यंत चिटकून आहे तोपर्यंत तुम्हाला देव भेटणार नाही. कारण माया मना गुंत माया जन मना गुंत माया त्या टायमाला मग काकेमध्ये झोळे घेऊन आमचा गोरक्षनाथ त्या छोट्याशा पावलामध्ये चालत चालत आपलं त्या गावातल्या गल्ली बोळीतून अलकलेरांचा गजर करत भिक्षावाडा माई ज्या वेळेस ते तेज पुंज रूप पाहिलं, एका घरामध्ये असं पक्वान्नाचं जेवण चालू होत आणि त्या घरामधली स्त्री बाहेर आली. कुणीतरी योगी पुरुष आपल्या दारामध्ये आलाय आणि भिक्षावाडा म्हणतोय. कोणीही येऊ द्या घरी, मला सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सांगायचंय. मी फिरतो, गावावर फिरतो. साहेब मला म्हणतात, महाराज तुम्ही फिरू नका आणि पुन्हा पुढे हात पसरू नका, महाराज आपल्याला भरभरून देतात. पण मला त्यांनी कामच दिले, कारण दिनरजनी हाची धंदा गोविंदाची पोवाडे काम असं दिलंय. त्या मंदिरचं नाव मला गुरुनी सुचवल्याप्रमाणे गेल्या वर्षी सप्ताह झाला आणि त्या सप्त्यामध्ये दत्त मंदिराऐवजी गुरुदेव दत्त भिक्षा मंदिर. कारण आज मला भ्रमंती करावली. मी पहिलं सांगितलं की मी नाही केली, चाले हे शरीर कोणाचे सत्य, त्यांच्या सत्तेने भ्रमंती केली आणि प्रत्येकाच्या दारात जाऊन, सासरेच्या दारात जाऊन मी भिक्षा मागितली. लोक म्हणली ही येडा झाला, वेळच व्हावं लागते. इथं शेण म्हणलं की अहंकार आला, छाती फुगलीच म्हणून समजायचं. वा 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 महाराज तुम्ही कीर्तन लय जोरात केलं बरं का. त्याची अशी फुगती आणि परत जिरकी. जिरून नसायचं तर लहानपणा देवा देवायचं माझे वाक्य आहे. जयांगी मोठेपणा ताया यातना कठीण, ऐरावत रत्न थोरत त्याला कशाचा मारे. एवढं लांबकुश असतं, ठोका बसतो. नको नको मान नको अभिमान नको नको मान नको अभिमान सोडी तुके नको सोडी तुके नको त्यावेळेस ते गोरक्षनाथ ती माऊली घराच्या बाहेर आली आणि कोणीही साधूने आपलं मर्यादा ओळखायची नाही. किती जरी पाहुणा असला आणि महाराज आमच्या घरामध्ये या, आम्हाला खटके भावांनी पण सांगितलं आमची पालखी जाते पण कोणाच्या घरात नाही, मंदिरात मुक्काम. कारण त्याच्या आत उमरेच्या आत जायला, कारण दत्ताने सुद्धा अभंग सांगितलंय का एकनाथ महाराजांनी. दत्त माझा दिनाना तर भक्ता लागे उभा सतत, त्रिशूळ घेऊन या करीन उभा असे भक्ताद्वारे. त्याप्रमाणे साधूंनी संतांनी ज्यावेळेस तीर्थयात्रा करत असेल त्यांना मला कोणाच्याही उमऱ्यात पाऊल टाकू नये. कारण भिक्षा अन्न हे बाहेरून घ्यायचंय. म्हणून भिक्षा मारावाय ज्यावेळेस ती म्हणजे भिक्षावाला माई, त्यावेळेस ती माऊली तेज तेज पाहून, अहो तुमच्या चेहऱ्याचं तेज पाहून भगवंत तुम्हाला देईल, पण त्याच्या नामात राहिलं तर तेज येईल ना. नामाचा विसर पडला की थोर झाली हानी. मग त्यावेळेस ती माऊली दारात आली आणि त्यांचं तेज पाहून एवढं दिलं. भिकाऱ्याला कोण वाटतं किती बळशिळ तुकडं वाटते. ती आलाय दारात, रातच राहिले शिळ पण घेऊन जा, त्यात लक्ष्मी असते. मला आईने सांगितलं वाक्य, शिळ कधी वाढू नका. दाराव भिकारी कोणी आला तर महिला मंडळाला सांगतो, साडी आपल्याला जुन्या पाण्या मागते ती, त्यात लक्ष्मी असते, ती देऊ नका. नेस ना एवढी चिंदी द्या पण नवी द्या. मला सांगण्याचा अधिकार नाही, कारण दान द्यायचं असेल तर कसं द्यावं, पारखून द्यावं का नाही.
आपण घेताना जसं दुसऱ्याकडनं पारखून घेतो चांगला आहे का म्हणून, तसं आपलं सुद्धा दान दुसऱ्याला द्यायचं असेल एवढंच द्या. मी प्रत्येकाला 1 रुपयाच मागितला आणि नष्ट म्हणलं तरी रामकृष्ण आहे. आज एवढं मोठं वैभव आहे, आज 10 लाख रुपयाचं आतापर्यंत डेव्हलपमेंट झाले, मग ही फक्त रुपयात काम झाले. कारण जगाचा मालक एक आहे म्हणून मला गुरुनी सांगितलं एकच मागायचं. कारण 10 मागितले तर काय कामाचे नाही, कारण त्याला एकच, कारण आपला तो देव एक करून घ्यावा आणि तिने विना जीवा सुख करावे. येर ती माईक दुःखाची नाही. म्हणून त्यावेळेस ती माऊली दारामध्ये आली आणि त्यांचं रूप पाहून एवढं भरभरून दिलं त्यांना. कारण विटेवरी ज्याची पावले समान तोच एक दानशूर दाता. गच्च भरल्यानंतर ते थांबावं का नाही? आता माणसाला 3रा मजला काढला तरी थांबत नाही. समाधान राहा ना. मी मला कोणाची टिंगल करत नाही बरं का, कारण मी एक कधी बोलतोय त्यांच्या कृपेने. पाठीमागं कोण उभा आहे मला माहित नाही, कारण मागे पुढे उभा राहील सांभाळायला आलेला. माझा तोल जाण्याची शक्यता आहे, पण ती म्हणते थांब, तोल जाऊन देत नाही मी, तू काय घाबरू नको. मग त्यावेळेस तिने पकवून जगताच भरून आणलं आणि घ्या माऊली, आणि त्या माऊलीचं दर्शन घेतलं. बस भरपूर झालं. मला दुसरी लिहायची गरज आहे का काय? माणूस काय करते, ओलीची तयारी. आजचं भरलंय ना, आताच इथं शिजलंय की संध्याकाळचं बघू कधी मिळतंय तेव्हा. कारण संध्याकाळचं खायला तुला त्यांनी ठेवलं तर पाहिजे ना, सगळे ठेवणार आहे. म्हणून मला काय सांगायचंय की सावध व्हा, सावध व्हा, सावध व्हा म्हणून तुकाराम महाराज आता तरी पुढे ह्याचे उपदेश नका करून अशा विषयाचा सकळाचे पायी माझे दंडवत आपल्याला चित्त शुद्ध करा. इथं कशा करता आलोय पण चित्त शुद्ध करायला, आणि चित्त शुद्ध करायला त्याच्या नामात रंगून जा. म्हणून त्यावेळेस बस म्हणले. आपण कधी बस म्हणणार मला सांगा तुम्ही? मी सुद्धा थोड्या वेळेस कीर्तन बस करणार आहे का, कारण आता पाऊस उघडला आपल्याला जायचंय थोडं. एवढंच नवला तर आपल्याला तुम्हाला दृष्टांत सांगतो, कारण परीक्षा मला परीक्षेवर यायचंय, जास्त वेळ घेत नाही, कारण मला बी काही येत नाही. मग त्यावेळेस काय केलं, त्यावेळेस त्यांनी घेतलं आणि गुरु महाराज आता बघा, नाहीतर देवाच्या नावावर लई खाणारे आहे ती, आमचा मठ द्या की आम्हाला. पण त्यांनी त्या अन्नाला एक कण सुद्धा घातला नाही तोंडात त्यांच्या. आता लहान वय होतं पण तरी बी बुद्धी. त्यावेळेस त्यांनी गुरु महाराज घ्या, आणि जेवण करताना श्लोक म्हणल्याशिवाय जेवण जाणार नाही, प्रत्येकाला विनंती आहे. त्यावेळेस त्यांनी श्लोक म्हटला, वदनी कवळ घेताना मग घ्या श्री हरीचे सहज हवन होते की हवं नाही, जठराग्नी तुमचा शांत करण्याकरता ते हवं नाही. आणि त्यावेळेस त्यांनी ते श्लोक सोडला आणि भोजन केलं आणि तृप्तीची ढेकर दिली मच्छीमारांना. आता तृप्तीची ढेकर झाली दिली, पण मी काय म्हणतोय तुम्हाला, परीक्षा घ्यायची आहे. त्यांची तृप्तीची ढेकर पूर्ण झाली, तशी आपल्या जीवनात सुद्धा तृप्ती होती, पण गुरु परीक्षा बघतात. म्हणून त्यांनी काम सांगितलं परत, गोरक्षनाथा जवळ ये, मस्त बरं का, भिक्षा मागून भारी आणली बरं का, लय मन समाधान झालं, तृप्त झाले, पण मनामध्ये अजून एक भरभर निर्माण राहिली, अतृप्त राहिले. अजून थोडासा त्याचा एक पदार्थ मला भरपूर आवडला, वडे भरपूर आवडले, आणि तो माझ्यासाठी आणशील? अहो गुरुने आज्ञा करावी, शिष्याने नाही ऐकावं. लगेच आता घेऊन येतो आणि पळत सुटले. कोणा करता सुटले? गुरु करता. आपण कोणासाठी बोलतोय? आपल्याला तपासा. मी स्वतः तपासतो, मी सुद्धा त्याच लायकीचा. मग स्वतःसाठी काय करू नका, जगासाठी काहीतरी करा. त्यावेळेस तो पळत सुटला आणि पळत सुटल्यानंतर त्याच दारामध्ये अलोक निरंजन. त्यावेळेस ती माता माऊली बाहेर आली. अरे परत आला. आपण सुद्धा म्हणणार एखाद्याला गबल जेवला की मला माता जेवला होता परत बसला काय, लय बाहेर लागला, लय बाहेर लागलो काय, पोट तुकडं भागू का. मग त्यावेळेस त्यांनी काय केलं, मी माई अजून एकच वडा द्या हो, फक्त एक वडा द्या. कोणा करता रे? माझ्या गुरु करता. खोटं बोलतोस तू? अरे खोटं बोलू नये ना, गुरुच्या नावावर जपतो काय, तुला लागणार आहे म्हणून सांगितलं स्पष्ट. नाही हो माऊली, माझ्या खरंच गुरुची तृप्ती झाली नाही म्हणून फक्त एकच द्या.
अरे मग अशी तर म्हणली दिले तुला इतकं भरून दिलं म्हणले तुझं चांगलं रुपडं बघितलं तुला चांगला समजली मी पण तू तर वेगळाच निघाला म्हणून दावायचं वेगळं दाखवायचं वेगळं हात वेगळं कशा पाहिजे काय असेल ते खरं खरं सांग अहो माऊली खरंच तुमच्या तळमळीने सांगतोय माझ्या अंतःकरणापासून सांगतोय माझ्या गुरुला पाहिजे ज्या वेळेस गुरुला पाहिजे एवढी निष्ठा अरे त्या गुरुवर निष्ठा ठेवा त्या दादावर निष्ठा ठेवा आणि त्या पांडुरंग परमात्म्यावर निष्ठा ठेवा जीवनामध्ये तुम्हाला काही दुःख येणार नाही आणि कुठंच अडचण येणार नाही त्यावेळेस मात्र गुरुवर कशी निष्ठा होती त्यावेळेस त्यांनी सांगितले एवढी निष्ठा आहे मग तू गुरुसाठी काय करशील आपण काय करू आता जर एखाद्याला म्हणलं जरा चप्पल दे की मला हित नाही असतो हे चप्पल दे ना माणूस आणि डोळा कावा काढून द्यायचं कारण अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची त्याला आतला भाव लागतो वरचा भाव नाही आणि शेजारचा तर नाहीच नाही मग त्यावेळेस म्हणली मागाल ती द्या तयार आहे माझ्या गुरु करता पण तुम्ही मला वडा द्या त्यावेळेस तुझा डोळा काढून दिसेल विचार सुद्धा केला नाही आणि काहीच म्हणणार नाही डोळ्यामध्ये बोट घातलं आणि कच दिसली डोळा काढून दिला अशी निष्ठा आपण ठेवावी अशी वारीमध्ये निष्ठा ठेवा देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो आणि चरण सोडी सर्वता तुझी आन पंढरी नाता आणि त्या पांडुरंग परमात्म्यावर निष्ठा ठेवा तुम्हाला जिवंत करण्याची ताकद त्यांच्यात आहे मारण्याची ताकद त्यांच्यात असेल तुम्हाला माऊलीची उदाहरणे किती आहेत सर्वांची उदाहरणं आहेत कारण जिवंत तेच करतात आणि मारतात पण ते कारण निमित्त आपण आहोत मग त्यावेळेस तो डोळा काढून दिला आणि डोळा काढून दिल्यानंतर ती माई तळमळली आणि तळमळल्यानंतर म्हणली खरंच तुझी धन्य भक्ती गोरक्षा तिन्ही लोकात तू श्रेष्ठ आहे मी चुकले म्हणली हात जोडला आणि विनंती केली महाराज मला क्षमा करा महाराज मी तुम्हाला ओळखू शकले नाही म्हणून दादांना ओळखाय शिका आणि हा दादांचा सोहळा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मोठा अजून मी मोठा व्हावा कारण युवनेचे रोप लाविले द्वारी त्याचा वेळ गेला करणारी आपल्या पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कानाकोपऱ्यापर्यंत दादांची ख्याती जावी आणि ह्या नामाचा प्रचार तो माझ्या दत्तगुरूचा प्रचार आहे नामाचा प्रचार आहे तो नामाचा प्रचार आपल्या त्रिभुवनात त्रिभुवनी मदन आहे कोणी आणि म्हणे चक्रपाणी नामायाशी त्यांच्याशिवाय इथं जीवनात सोडवू ना कारण तुका म्हणे तुला सोडविला कोणी आणि एका चक्रपाणी वाचून या म्हणून त्या नामावर आरूढ राहा आणि एका क्षणामध्ये डोळा काढून दिला डोळा काढल्यानंतर मच्छिंदाचा पुढे वडा ठेवला आणि एका वडा ठेवल्यानंतर डोळ्याला पट्टी बांधली आणि त्या टायमाला सांगितलं महाराज घ्या वडा आणि डोळ्याला काय झालंय सगळं गेले म्हणले खोटं बोलल्यानंतर तरी देव अंतरीची घेतो गोडी पाय नाही मला हे जर असं जर तुझं दुःख पाहून जर मी खाल्लं तर मला गो मांस खाल्ल्यासारखं होईल मी तुझं दुःख सोडून मी ह्याला कण सुद्धा हात लावणार नाही त्यावेळेस खरी हकीकत सांगितली म्हणून सांगितलं आणि एका क्षणात संजीवनी मंत्र होता त्यांच्यापाशी एका क्षणात पहिल्यासारखा तेजस्वी डोळा केला म्हणून करील ते काय लोहे महाराज आणि परिपाहे विजय शुद्धांगी म्हणून महाराजावर विश्वास ठेवा दादावर विश्वास ठेवा आणि या चाललेल्या कार्याला सर्वांनी भरभरून मदत करा कारण हे कशी तरी अन्न होय कोटी पण उतार कारण पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा आपलं पूर्वज सुद्धा नरकातून बाहेर येतात मग एवढी ताकद या सोहळ्यामध्ये असेल तर आपण हे निष्ठेने करा कारण निष्ठेला प्रमाण असावा निष्ठा असावी गुरुनिष्ठा असावी आणि आई वडिलांचं जो ऐकील वाक्य तोच शिखर गाठू शकेल कारण माझ्या जीवनामध्ये भरपूर अडचणी निर्माण झाल्या कारण अडचणीतून कारण प्रपंच असून परमार्थ साधावा आणि वेगी आठवावा पांडुरंग विठ्ठल विठ्ठल बाळक माय बाळक माय विठ्ठल बाळक माय
या ठिकाणी गुरुनिष्ठा आणि आपल्या आई वडिलांची वचनं, जो या तत्वावर जीवन प्रवास करत त्याला कुठल्याही गोष्टीची अडचण निर्माण होणार नाही. कारण माझ्या जीवनातलं भरपूर अनुभव सांगण्यासारखा आहे. कारण प्रपंचात सुख नाहीच. प्रत्येक जण सुखाची आशा करतोय, कारण सुखाची आशा जन्म गेला वाया. कधी आपला जन्म, कारण कधी श्वास सोडत, कारण हवा बंद होईल माहिती का. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलंय की क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि तरावा या पार भवसिंधू. हा भवसागर आहे आणि भवसागरात तरुण जाण्याकरता नाम सांगितलं. कारण बघा, पाठीमागं किती जरी पाप केली असतील तुम्ही, माणूस म्हणणार आता काय काल मला घातली लागला आज देवपूजना. कारण एक वाक्य आहे शेना महाराजांचं, घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे. पाप तुम्ही किती केले बघताय का. पण माऊलीने काय सांगितले, तृण आपले मेरे समर्थ झाले तैसे आम्ही केले जपत आहे. ज्यावेळी नामाचं महत्व कसं सांगितलंय, तृण आपले मेळे समरस झाले तैसे केले नामे जपत आहे. आता मला सांगा, नाम माणसाचं नाम नाम म्हणजे काय. पण माऊलीने किती उपमा दिली भारी. तृण आपले मेळे समरस झाले. नाम कसं आहे, एकदम छोट, जसं कपड्यातली काडी आहे, एकच काडी. किती जरी मोठी गत असते, 1000 काडीची किंवा किती जरी मोठं जंगल असलं, एकच काडी जंगलात टाका. काडी केवढी होती, वानवा किती लावला त्यांनी. मग नाम कसं आहे, उपमा दिली त्यांनी, नामाची उपमा तशी दिली. नाम तेवढं आहे, पण तेवढंच नाम घ्यायला माणसाला वेळ नाही. प्रपंचात दम आहे. कारण रंगीरंगीरे श्रीरंगीर काय उल्हासी पतंगे, शरीर जायाची ठेवून दर्शी अभिलाषा नाही. आणि तुझा नव्हे हा परिवार आणि द्रव्यदार अशा नवंगुर. म्हणून सांगितलं अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विटो धरा. धरलंय काय आपण, धरलंय काय, माळ घालतो नाही, अजून माझं वही नाही माळ घालायचं. नारदा म्हणे घालतो मनावता बारा. कारण मन मन ओढाळ ओढाळ मन कसं आहे तुम्हाला सांगतो. एक बहिणाबाई वगैरे ती कविता आहे,
मन ओढाळ जसं उभ्या पिकातलं ढोर त्याला किती हाकाला फिर जातं पिकावर. त्याला हाकलण्याचा प्रयत्न करायला गेलं तर ते हाकलत नाही, कारण मनोमार्गे गेला तो तिथे मुकाला. मग कुठं फिरावला? हरिपाठीच फिरावला. तोची धन्यता कोणाला दिली त्यांनी? जो हरिपाठी फिरवला, म्हणजे ज्याचं हरीच्या पाठावर नित्य. कारण रात्रंदिवसा देवा तुमची, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागेला छंद. हो, सोमात आले माझ्या गुरुदेवादत्त, सोमात आले माझ्या गुरुदेवादत्त. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, लागेला छंद. त्यांच्या नामाचं वेळ लावा. आईने मला त्याचं नामाचं वेळ लावलं, कारण सद्गुरु रूपी आई माझ्या जीवनामध्ये कोणी जर असेल तर ती माझी आई आहे. आणि त्याच्यानंतर आई गेली, आणि आई गेल्यावर त्यांचा अनुग्रह लादरून पावन झालो चराचर. आणि खरी आई भेटली. बघा, अज्ञान असतं, अज्ञान रूपी जीव भरकटत असतो. एखाद्या यात्रेमध्ये गेले तुम्ही, मोठी यात्रा भरली, तुमचं वय लहान आहे आणि तुम्हाला साईडला काय दिसतं? खेळणं दिसतं. आय म्हणते, पाप्या हात सोडू नको, पाप्या हात सोडू नको. सारखी आई आपली सद्गुरू सांगते नामावर राहा. तशी आई सांगते हात सोडू नको, आणि हात सोडल्यानंतर काय होतं? त्या खेळण्याच्या नादाला आई जाते पुढं, पोरग राहतं त्या खेळण्यापाशीच आणि परत फडकत बसतं, आणि मग बसतं रडत. त्याला परत किती खेळणी द्या तरी ते राहतं का? मग इथं वेळ निघून गेल्यावर काय उपयोग? ज्याच्या करता आलाय, कारण केही न मी जन्म याच्यासाठी देवा, आणि तुझी चरण सेवा पांडुरंग साधवया. हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालून लोटांगण महाभाग. आनंद निर्भर असो भलत्या ठाई, सुख दुःख नाही या चारामा. सुख आलं तरी त्याला समान माना, आणि दुःख आलं तरी समान माना. जशा नाण्याला दोन बाजू द्या, तसं जीवनामध्ये आल्यानंतर सुख दुःख प्रत्येकाला भोगावं लागलंय. आता आपल्याला सर्वांना माहिती, संतांचं मी काय सांगत असणार नाही, सर्वांनी त्रास भोगलाय. मग परमात्मा त्रास तुम्हाला सुखाने देऊ घावल का? सुखाने घावल्यावर रोज म्हणते चला देऊ घावू, चला. अजून मला वाटेल इकडे उभा राहायला जागा पुरणार नाही, कारण सुखच नाही सांगितले. तुकाराम महाराजांनी सांगितले, सुख नाही कोठे आली असं संसार. कुठं बी करा, परमात्मा सुख आहे का? कारण परमात्मा हा 16ची पोळी सांगितली. आता ती पोळी खायची, पण आपलं 16 चढावं लागलं. कोणाला आवडेल 16 चढायला? मला सांगा तुम्ही. तर परमात्मा सुद्धा सोपा नाही, कारण जावे त्याच्या वंशाकडे येईल. परमात्मा आज आपण एवढ्या चिखलातून, एवढ्या अट्टासाने रात्रंदिवस, बघा घरी गेल्यावर आपण म्हणतो ते बेडवर जाऊन वय तुझं पाय भरले ते, इकडे जाऊन काही फरशी बसल भरल, पण आज चिखलाचा भाग लागते आपल्याला. तरी पण वेळ आपल्या शरीराचा, कारण देह जाऊ अथवा राहून पांडुरंगी दृढ भाव. भाव कोणावर आहे? त्याच्या वय, म्हणून त्याच्या भेटी करता, कारण वाट पाहे उभा भेटीच्या म्हणून भेटी करतात. सर्व मायबाप तुम्ही निघालेला आहात. आता तुमचा जास्त वेळ घेत नाही, आणि झालेली सेवा माझ्या स्वामींच्या चरणी, दत्तगुरुच्या चरणी, माझ्या सद्गुरूच्या चरणी समर्पित करतो. कारण बोलेले कोणी वेळी वा कोणी उत्तरी
करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारीला अधिकार मी आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वर का पायापैकी करा मी तुझ्या पुढे लहान आहे लहानच राहील आणि शेवटपर्यंत आईला सांगितलं वाक्य कारण तुझ्या तो जगण्याचा प्रयत्न भरपूर करेल फक्त तुझा आशीर्वाद ज्या ठिकाणी असेल तिथून मला आशीर्वाद फक्त दे कारण लेकराचे हित वाहिले माऊलीचे चित्त ऐशी कळवळीची जाती करी लाभावेला प्रीती पोटी बहार वाहे त्याची सर्वस्व हिस आहे आणि तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे तुका म्हणे माझे तुका म्हणे